नमस्कार. संगीताच लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत. तर इथे मी पाठीमागच्या भागावरती मापे टाकून कटिंग करून घेतलेले आहे. छाती आहे 44 इंच आणि कमर 34 इंच आहे. डीपनेक ब्लाऊज आहे. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 15.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. शोल्डर इथे मी 6 इंच घेतलेले आहे आणि मुंड्यासाठी 6.5 इंच. इथे 44चा चौथा 11 इंच छातीची माप टाकून घेतलेले आहे, प्लस 1.5 इंच मार्जिनसाठी घेतलेले आहे. कमर आहे 34 इंच, त्याचा चौथा 8.5 इंच प्लस 1 इंच टकसाठी घेतले आणि 1.5 इंच मार्जिनचे. इथे टक्स रुंदी 5.5 इंच घेतली आणि उंची 5 इंच. इथे मी गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि 5 इंच डाऊन करून घेतलेले आहे गळ्याच्या साईडला, म्हणजे शोल्डर उतरत नाही. पाठीमागच्या गळ्याची उंची 10.5 इंच घेतली आणि रुंदी 3.5 इंच आणि गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे. गोल गळाच आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इथे डिझाईन बनवून घ्यायची आहे. इथे मी अस्तरवरती गळा कटिंग करून घेते. त्याच्यानंतर आपले मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी टक्सचे माप टाकून घेते पाठीमागच्या साईडला. अशा प्रकारे इथे मी चॉक मारून घेतला. त्याच्यानंतर जो ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे तो मी सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे आणि जे आपण अस्तर कटिंग करून घेतलेले आहे ते ठेवून घ्यायचे. पहिल्यांदा इथे मी गळ्यावरती शिलाई करून घेणार आहे. तर मी साईडून पिना लावून घेतलेले आहेत. खालच्या साईडचे अस्तर आहे ते ब्लाऊज पीस आहे तो कटिंग करून घेतलेला सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे आणि अस्तरवरती ठेवून घेतले. गळ्यावरती शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्राचे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचे. इथे मी एक्स्ट्राचे कापड कटिंग करून घेतले. त्याच्यानंतर आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे. आपल्याला इथे अस्तर आतल्या साईडला परतवायचं आहे, उलट्या साईडला. अशा प्रकारे आतल्या साईडला परतवून घ्यायचे आणि शिलाई करून घ्यायची. इथे आतल्या साईडचे अस्तर बाहेरच्या साईडला दिसले नाही पाहिजेत, अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करायची आहे. इथे मी पूर्ण गळ्यावरती शिलाई करून घेतली अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपल्याला इथे साईडून शिलाई करायची आहे. इथे मी पूर्ण शिलाई करून घेतली आणि एक्स्ट्राचे कापड आहे ते कटिंग करून घेतले अशा प्रकारे. इथे आपल्याला गळ्याची डिझाईन बनवायची आहे, तर त्याच्यासाठी इथे मी 2 इंचाचे कापड कटिंग करून घेतलेले आहे. इथे मी तुम्ही बघू शकता दोन्ही साईडून 2 इंच माप टाकून घेतलेले आहे आणि कटिंग करून घेतलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते कशी डिझाईन बनवायची ते. इथे मी फोल्ड करून घेतलेले आहे, जे कटिंग करून घेतलेले आहे ते. इथे मी कपड्याची कटिंग करून घेतलेले आहे ते मी आतल्या साईडला गळ्याच्या साईडून आतल्या साईडला अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने शिलाई करून घेणार आहे. अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायचे. इथे मी पूर्ण गळ्याला डिझाईन बनवून घेतलेली आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे.
शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला इथे एक्स्ट्राचे कापड कटिंग करायचे आहे, म्हणजे फिनिशिंग दिसते. इथे मी पूर्ण एक्स्ट्राचे कापड आहे ते कटिंग केलेले आहे. त्याच्यावरती आपल्याला लेस लावायची आहे गोल्डनची. इथे मी बाहेरच्या साईडून गोल्डनची मोत्याची लेस लावून घेते. त्याच्यासाठी इथे मी सिंगल दाब मशीनला लावून घेतलेला आहे. गळ्याच्या बाहेरच्या साईडून मी आतल्या साईडून लेस लावून घेते. इथे मी पूर्ण गळ्याला लेस लावून घेतलेली आहे. इथे एक्स्ट्राचे मोती आहे ते काढून घ्यायचे, म्हणजे शिलाईमध्ये येणार नाहीत अशा पद्धतीने. इथे मी मोत्याची लेस लावून घेतली. त्याच्यानंतर इथे मी गोल्डनची लेस लावून घेणार आहे, जिथे आपण त्रिकोण बनवून घेतलेले आहेत डिझाईन त्याच्यावरती. आणि इथे मी गोल्डनच्या लेस आणि जी मोत्याची लेस आपण लावून घेतलेली आहे त्याच्यामध्ये 5 इंचाचा गॅप आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये कमी दिसत असेल, पण असं बघितलं तर आतमध्ये जास्त कापड, आतल्या साईडचा ब्लाऊज पीसचा कलर जास्त दिसतो. त्याच्यामुळे फिनिशिंग दिसते आणि दिसायला देखील डिझाईन छान दिसते. इथे मी पूर्ण गळ्याला लेस लावून घेतली. त्याच्यानंतर डबल शिलाई देऊन घ्यायची लेसवरती. लेस लावण्यासाठी इथे मी गोल्डनचा धागा लावून घेतलेला आहे. इथे मी आतल्या साईडची जी मोत्याची लेस लावून घेतलेली आहे त्याच्यावरती आतल्या साईडून शिलाई करून घेते, म्हणजे बाहेरच्या साईडला परतणार नाही ब्लाऊज घातल्यानंतर. त्याच्यानंतर इथे मी टक्सला शिलाई देऊन घेते. डबल शिलाई द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला इथे खालच्या साईडला कमरपट्टी जोडायची आहे, तर मी 1.5 इंचाचे कापड कटिंग करून शिलाई करून घेतलेले आहे. पहिल्यांदा सरळ बाजूनी शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर आतल्या साईडला फोल्ड करायचे आणि रनिंग शिलाई द्यायची. अशा प्रकारे इथे मी कमरपट्टी जोडून घेतली. त्याच्यानंतर जे आपण त्रिकोण बनवून घेतलेले आहे इथे मी पूर्ण गळ्याला गोल्डनची मोती लावून घेतलेले आहेत. त्याच्यासाठी इथे मी 4 पदरी धागा सुईमध्ये घालून घेतलेला आहे. अशा प्रकारे इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला जर डिझाईन आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता छान झालेली आहे डिझाईन. एकदम सोपी आणि पटकन होणारी डिझाईन आहे. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येत राहील.